पाकिस्तानमध्ये सद्यस्थिती काय आहे पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाककडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय, हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अलर्ट करण्यासाठी सायरन बसवणार, खैबर पख्तूनवा सरकारचा सायरन बसवण्याचा निर्णय। युद्धासाठी आपल्याला तयार राहावं लागेल, पाकिस्तान नौदल प्रमुख नावीद अशरीफचं वक्तव्य। आता आपल्याला दाखवून देण्याची वेळ आल्याची वल्गना। भारताच्या भीतीनं पाकिस्तानकडून लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये वाढ, हाफिजच्या लाहोरमधल्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था, 1 किलोमीटरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेमध्ये, पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी, भारत हाफिजचा खात्मा करण्याची ISI आणि पाक सरकारला भीती। कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद राहणार, 31 मे पर्यंत कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय। पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती, पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा, भारत डिजिटल हल्ला करण्याचा इशारा, तर सीमेजवळ सियालकोट भागामध्ये पाकिस्तानी सैन्याची ड्रील, पाकिस्तानी लष्कराकडून व्हिडिओ ट्वीट। पाकिस्ताननं सकाळपासून अटारी बॉर्डरचा गेट उघडलाच नाही, अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नागरिकांची गर्दी, पाकिस्ताननं त्यांच्याच लोकांना एंट्री नाकारली। निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमाननं गरळ ओकली, पाकिस्तानवर भारतानं हल्ला केल्यास बांगलादेशनं भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, फजलुर रहमान याचं वक्तव्य। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट, ISI प्रमुख असीम मलिकची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती, पाकिस्तानमधील वृत्तपत्र दी एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्त। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका, खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळवून लावलं, खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा, पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्या सैन्याला हाकललं।